सुस्वागतम सुस्वागतम स्वागतम. आज या ठिकाणी खरंच गर्दी कमी आहे पण रसिक माझा दर्दी आहे. गर्दी कमी आहे पण इथे बसलेला रसिक माझा दर्दी आहे. त्या रसिकांना शाहिरी मानाचा मुजरा करतो आणि माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. सुस्वागतम सुस्वागतम. रसिक हो, तुझ्या पक्षाची परंपरा ही साधी तुझी नसून तर हा अध्यात्माचा आणि ब्रह्मांडाचा वेध घेणारा मार्ग आहे. म्हणून या कलगी दुनियाच्या मैदानात उतरताना प्रथम नमन करतो त्या विघ्नहर्त्या गणरायाला आणि बुद्धीची दाती माता शारदेला. या मातीत ज्या महापुरुषाने न्यायाचे आणि मानवतेचे अधिष्ठान मांडले त्या छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्याला आणि क्रांतीसूर्य महात्मा फुले, बोधिसत्व डॉक्टर आंबेडकर, बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना मी तीव्र मुजरा करून समस्त हिंदुस्थानात मराठी मनुष्याच्या हृदयात ज्याची छवी आहे अशा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीचं अभिवादन करून आणि वंदन करतो समोर बसलेल्या माझ्या ज्ञानरूपी रसिकांना. आम्ही जुना पक्षाचे शाहीर सत्याचा तुरा खोचून ठेवणार या आजच्या कार्यक्रमात देवदेवतांचा आशीर्वाद, महापुरुषांची प्रेरणा घेऊन आम्ही शब्दांची गंगा वाहती करणार आहोत. फक्त तुम्ही तुमचे कान आणि मन उघडे ठेवून या शाहिरीचा आनंद घ्या. बोला गणपती बाप्पा मोरया. आजचे आयोजक गांगोडी ग्रामविकास मंडळ साठवली आणि मुंबई यांच्या वतीनं हा कलगीतुऱ्याचा सामना इथे संपन्न होत आहे. या रसिकांच्या मांदियाळीमध्ये काही शाहीर वर्ग आलेला आहे. त्यापैकी कलगीवाले शाहीर सन्माननीय संतोष आंबरे बुवा यांनाही शाहिरी मानाचा मुजरा करतो. तसेच शाहीर शक्तिवले कलगीवाले शाहीर प्रकाश भोवर बुवा यांनाही शाहिरी मानाचा मुजरा करतो. आणि आमचा लांजा तालुक्यातील रावाडी गावचा उगावता तारा बंटी आगरे यांनाही शाहिरी मानाचा मुद्रा करतो आणि मी माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. खरंच मंडळी, आज माझ्या जोडीला नवीन शाहीर आहेत, शाहीर विघ्नेश कांबळे बुवा आणि त्यांच्याही सगळ्या सहकारी मंडळींना शाहिरी मानाचा मुद्रा करतो. आणि तसेच मला संगीताची साथ देणारी टीम आज जगविख्यात प्रख्यात आहे आमचे संदेश दादा ओके आणि सतीश दादा यांच्या या सर्व टीमला शाहिरी मानाचा मुजरा करून माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवणारे आमचे साऊंडवाले घरशी दादा यांनाही मानाचा मुजरा करतो आणि माझ्या बारीला सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
तो आज गणपती जीव शिव दोन पक्षी पुढे ती उत्पत्ती ओम प्रिय नाम ओम प्रिय नाम तुझशी गोविंद गीत
देवा तुझा अखंड बाबू रंगले घराण्याचा हो दूर छत्रपती शिवाजी गणपती बाप्पा रसिकांच्या मनापसंतीतून आलेलं पारितोषिक असं आहे. साठवणी गावचे उद्योजक सन्माननीय इर्शादभाई बनमारे यांच्याकडून आयोजक मंडळासाठी 2100 रुपयाचं पारितोषिक आलं तर आम्ही नाचमध्ये त्यांचे आम्ही आभार आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तसेच मिलिंद शांताराम तरळ यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. कुणाल ट्रॅडर्स मालक मंगेश्वर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलं तर आम्ही नाचमध्ये त्यांचे आम्ही आभार आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तसेच श्री दुर्वाजी बुवा सुरेश राऊत मी तुमचा फॅन आहे. आपली वारी कडक व्हावी ही अपेक्षा करतो. लिंगवाडी देवी असोड कुणाची भोवड यांच्याकडून 201 रुपयाचं बक्षीस आलं आहे तर आम्ही नाचमध्ये आभार आहोत. धन्यवाद दादा. नक्कीच वारी खरं शांतता राखा. त्याचप्रमाणे कुमारी रिद्धी सिद्धी सुरेश दर गांगवाडी यांच्याकडून 101 रुपये नाच मंडळासाठी आले आहेत तरी आम्ही त्यांचे आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हा जरा शांत करा शांती. रसिक माझ्या गुरुजनांना रसिकांना मानवंदना झालेली आहे. बुवा तुमची माझी प्रथमता भेट आहे. ठीक आहे त्याच्यामुळे आपल्या भेटीगाठी होती. बुवा तुम्ही कार्यक्रम छान केला त्याबद्दल काहीच वाद नाही. पण काही मोजक्या तुमच्या ठिकाणी टीका आहेत. तुम्ही ज्या चुका केलेल्या आहेत त्याच्या भेटी पुढे केल्या आहेत. एक बक्षीस आहे तोपर्यंत भरून बुवा. प्रसाद तर याचकडून स्तवनासाठी 200 रुपयाचे बक्षीस आहे. आम्ही नाच मध्ये आभारी आहोत. धन्यवाद प्रसाद दादा. राजेश माळे यांच्याकडून 100 रुपये बक्षीस आले तरी आम्ही नाच मध्ये त्यांचे आभार आहोत. सुनीता शेलार कोल्हापूर हीचकडून या भगिनी टाईमकडून 200 रुपयाचं मंडळासाठी बक्षीस आले तर आम्ही आभारी आहोत. धन्यवाद. हा बुवा स्तवनामध्ये तुम्ही म्हटलं काही पण बुवा ज्या रसिकांच्यामुळे हा शाहिराला शोभा येते त्या रसिकांना बुवा तुम्ही शाहिरी मानाचा मुद्रा करायला विसरला. बुवा युट्यूबर सगळे आपलेच आहेत. तुम्ही व्हिडिओ चेक करू शकता. ही तुमची पहिली भोवचूक बुवा. त्या रसिकांना मानाची मुद्रा मानवंदना करा. हे तर रसिक नसतील तर आपण शाहिराला काही किंमत नाहीये बुवा. म्हणून रसिकांच्या चरणी लागा. बुवा तुमची दुसरी चूक. बुवा स्तवनामध्ये म्हटलं काही त्या परमेश्वराने जन्म दिला
त्याचं काहीतरी करायला हवं किंवा काय करायला हवं ते या रसिकांना तुम्ही सांगितलं नाही. नाही तर काहीतरी कोणी काही करेल. आजच्या जगामध्ये बरेच काही होतं. काहीतरी असं बोला की बाबा सन्मानाने चालायला पाहिजे, सन्मार्गाने वागायला पाहिजे, असं बुवा काहीतरी बोलायला शिका. खरंच आज गटारे आहे वाटतं. बुवा जोरात गटारे करून आले त्यामुळे सगळं विसरून गेले. बुवा येणार टप्प्याटप्प्याने तुमच्याकडे येणार. अजून काहीतरी म्हटले बुवा वठावर बुवा ओठावर म्हणतात त्याला. आता तुला काय असं होतं ओठावर बघ कसं नाव लक्षात माझ्या कानाकडे वळतोय. बुवाने गाणे गायला छान गाणं होता. गाण्याची चाल होती शृंगाराने नार नटली लाल 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 लाल. हा बुवा झालाय का. ओढ लागली म्हणे तुझी शिवनंदना, तुला माझी वंदना यावे तोडून बंधना, 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 तुला माझी वंदना यावे तोडून बंधना. आता माझ्या गाण्याकडे वळतोय. श्रावणाच्या ओल्या मातीला बाप्पा तुझी आस लागली. हिरव्यागार शेतामध्ये भक्तीची नवी पालवी फुटली. छान छान नाचते पाऊल तुझे दुःख सारे पळून गेले. तुझ्या आगमनाने बाप्पा आमचे जीवन समृद्ध झाले. सजून उठले गावठाण, खुलली दार अंगणा. सजून उठले गावठाण, खुलली दार अंगणा. लागली चाहूल तुझी रे दया घना, लागली तू बाप्पा श्री गणा हे नाचत क्षणानना, तू बाप्पा श्री गणा. Saturday.
प्रदीप निकम साहेब शिवसेना उभाटा उपविभाग प्रमुख दिंडोशी विधानसभा यांना विनंती करीत आहे की आपण कृपया व्यासपीठावरती विराजमान केलं काय खतवणार पण नक्कीच प्रेमाने नाही नात्याला खतवणार बुवा खतवणार अशी ऐका. त्याचप्रमाणे अभिलाषा क्रिएशन मुंबई यांच्याकडून 201 रुपयाचं बक्षीस आहे. त्यांचं या ठिकाणी रविवार 23 ऑगस्ट 2026 याच रंगमंचावर
अजय भक्त विरुद्ध सामना होणार आहे. कुलवले शाहीर आहे सदानंद सरवंदे यांचाही या ठिकाणी सामना होणार आहे. तर या सामन्याचाही आपण सगळ्या रसिक बांधवांनी लाभ घ्यायचा आहे. आणि मी माझ्या पुढील गौरवाकडे वळतो. आता शाहीकडे वेळ झाला तर बुवा म्हणून वाजला वेळ केला. बुवा गवळणीमध्ये काहीतरी म्हणाले, पेनाचा टॉक आणि कानाचा भोक उघडा ठेवा. बुवा माझा भोक तर उघडाच आहे, तुमचा पण आता उघडा ठेवा. तुम्हाला उघड ठेवावंच लागेल. अशी गवळण प्रेमातून तुम्हाला झोपवण्यात आली. बुवानी गवळण छान गायली. ला 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 तुझ्या पायात पैंजण वाजली छमछम तारावरी. बुवा चालत आहे का? ही गोरी गोरी राधा ही प्यारी भारीच ही रूपवा. सांज सकाळी सजून न्यारी लावून बसते गाडी. माझ्या मुरलीची ऐकून तान विसरून देहवा. माझ्या मुरलीची ऐकून तान जाते विसरून देहवा. माझ्या मुरलीची ऐकून तान जाते विसरून देहवा. माझ्या मुरलीची ऐकून तान जाते विसरून देहवा. बुवानी गवळणीमध्ये माझ्यावर प्रेम दिलंय. अगं सवय तुझी खोटी म्हणून घोळ झाला मोठा. लक्ष नव्हतं तुझं आणि तो फटीतून आत गेला मोठा. आता रडून काय फायदा नाही, तो आता जाऊन झाला जाम मोठा. कवी लावून होतीस राधे हंडीचा त्याने होल केला एवढा एवढा मोठा. म्हणून काय म्हणायचं आहे का बुवा? बुवा गवळणीमध्ये माझा तुम्हाला एक विषय प्रश्न आहे, तो जरा गवळण तुम्ही कान देऊ नये का? सांगणा तू ग सांगणा घडलं कसं हे सांगणा. सांगणा तू ग सांगणा घडलं कसं हे सांगणा. कडी लावून बसली सदारामध्ये घुसला कसा मग हांडीमध्ये. कडी लावून बसली सदारामध्ये घुसला कसा मग हांडीमध्ये. सुटला तुला का थांबना का आठवत श्यामना. हो सुटला तुला का थांबना का आठवतेस श्यामना. Usla
तुला कसा ग सांगना सुटला तुला का घामना. बुवा सवाल असा आहे, राधे तू एवढा माझा पारा करत होतीस पण तो माझा काळानाग तुझ्या हंडीत कसा घुसताय तो मला सांगायचंय मला गौरव. चंद्रकांत दानाकडून 50 रुपयाच्या बक्षिसाचे मंडळाचा आभार आहे. राजू दादा शेट्टे यांच्याकडून या गवळणीसाठी 200 रुपयाचं बक्षीस आले नाचपणे त्यांचे आम्ही आभारी आहोत. त्याचप्रमाणे आमचे बदेवीर काका गोळवशी यांच्याकडून 251 रुपयाचं बक्षीस आले आम्ही नाचपणे त्यांचे आम्ही आभारी आहोत, ऋणी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बुवा तुमच्या प्रश्नाला हात घालतोय. कुठे आतमध्ये असाल तर जरा बाहेर या, तर डोकं चोळत बसाल. आधीच केलं तुमचं पण केलं माझं पण केलं, म्हणून त्याचं टेन्शन घेऊ नका. जरा बाहेर या. माझे वस्ताद म्हणजे माझे बाबा वडील तुमच्या विषयाला हात घालत आहेत. तुमच्या प्रश्नाचं आम्ही पहिल्यांदा उत्तर देतोय, नंतर माझ्या प्रश्नाबद्दल मी रसिकांना जाहीर करतो. हॅलो, शक्तिवाले बाबा विघ्नेश तांबे यांनी प्रश्न विचारलाय, पत्नीने कोणी कोणाला दिली आणि तिचे मूळ दैवत कोणते? बुवानी काय विषय सोडलाय, त्यात भाग वगैरे काय सोडलेला नाही. बुवा पत्नीने पुराणामध्ये बऱ्याचशा पत्नी आहेत, पण तुम्ही विचारलेल्या प्रश्नाला अनुसरून मी तुम्हाला उत्तर देतोय, ते जरा नीट कान देऊन ऐका. सिंहल देशातला राजा बृहद्रथ याची राणी कौमुदी हिच्या पोटी साक्षात लक्ष्मी मातेने पद्मिनी नावाने जन्म घेतला. हिचे मूळ दैवत माता पार्वती व भगवान शिवशंकर होते. यांची आराधना करून त्याने वरदान मिळलेले आणि साक्षात विष्णू भगवान यांनी संबल गावात विष्णुयश नावाच्या भक्ताच्या घरी त्याची पत्नी सुमती हिच्या उदरी कल्की नावाने जन्म घेतला. तसेच भगवान शिवशंकरांनी पद्मिनीला साक्षात दर्शन देऊन सांगितले, पद्मिनी तुझं व्रत संपन्न झालं आहे, तुझं पाणीग्रहण साक्षात विष्णू नारायण कल्की नावाने करतील आणि जो कोणी दुसरा पुरुष तुझ्या प्राप्तीसाठी काम भावनेने तुझ्याकडे बघेल तो तात्काळ स्त्री रूप होऊन जाईल. बुवा हे तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे. बुवा पद्मिनी ही सिंहल द्वीपाच्या बृहदत्त राजाने कल्की भगवानांना देऊन विवाह केला आणि पद्मिनीचे मूळ दैवत शंकर आणि पार्वती होते. बुवा दुसरा एक पुरावा आहे. कामपाल राजाची कन्या पद्मिनी ही नकुळाच्या अंशापासून झालेल्या लक्षणास दिली आणि तिचे कुळदैवत चंडिका होते. वैशाख शुद्ध सप्तमीचा सूर्योदयाचा मुहूर्त ठरवून त्याने लग्न लावून दिले. या प्रश्न उत्तराचं ग्रंथाचं पाठ नंबर 242 आहे आणि जे पहिलं उत्तर दिलं त्याच्या प्रथम खंडामध्ये पाठ नंबर 20 ते 25 याच्यामध्ये शोधून बघा. तुम्हाला ग्रंथाद्वारे उत्तर दिलंय, काहीतरी उत्तर दिलं नाही. दोन्ही ग्रंथ माझ्या इथे उपलब्ध आहेत. पटला की नाही पटला मला तुम्ही सांगायचं आहे. बुवा
तुम्हाला माझ्या प्रश्नाची प्रत दिलेली आहे, तरी या रसिक बांधवांना माझा प्रश्न कळावा म्हणून माझा प्रश्न असा आहे. एका राजानं कुबेर जिंकून देवगुरूंना हरविले, शुक्र अस्त्राचार्य तुच्छ केले, अशा राजाचं नाव काय, राहण्याचं ठिकाण काय, या सर्वांवर राजाने कशा तऱ्हेने मात केली, या राजाला अनुग्रहोपदेश कोणी व कोणता केला. हो आम्ही टीप दिलेली आहे. ग्रंथाचा पान नंबर 793 ते 794 वरील असेल ते उत्तर आम्ही पटवून घेऊ. या ठिकाणी मैत्री ग्रुप आयोजित कलगीतुऱ्याचा महामुकाबला विरार दिनांक 16/8/2026 रोजी सकाळी 11 वाजता रविवारी, पुढच्या रविवारी कलगीवाले शाहीर अंकुश गुरव, तुरेवाले शाहीर आमचा युवा प्रेम चांदिवडे यांचा सामना होणार आहे. ठिकाणी नाना आणि पार्क विरारेश. तरी याही कार्यक्रमाचा आपण साऱ्या रसिक बांधवांनी लाभ घ्यायचा आहे. खरंच एक आवर्जून सांगावंसं वाटतं मला पुन्हा पुन्हा. आज गावावरून माझा सहगायक विलास पाचवे, माझा प्रसाद तरळ, रवींद्र तरळ आणि आमच्या जय गांगवाडी 11 वादीचे क्रिकेटचे सगळे मेंबर्स या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आहेत. त्यांनाही मी एकदा शाहिरी मानाचा मुद्रा करतो आणि माझ्या प्रश्नपदाकडे वळतो. धन्यवाद. आज गटारी आहे की नाही, झाली की नाही, संध्याकाळी पण आहे म्हणून काय शेर होतोय बघा. हाय खायला कोंबड्या नाकाला झोपला, त्याची चव घेतलीच पाहिजे, या शक्ती तुझ्याची खरी मजा त्या रसिकाने लुटलीच पाहिजे. जेवढा हा ताप गेला तेवढा तापवलाच पाहिजे आणि आजच्या सामन्याची खरी मजा या रसिकांना धावलीच पाहिजे. म्हणून काय म्हणते बुवा, लक्षात आलं बुवाचा हात सुटे बुवा विषयात्मक गाणं गातोय. तुम्ही नक्की काढ द्या, विषय कळत असेल तर काढ द्या. बुवा हा मोठा मनाला खोटा होती शपथ याला याम्याची, कधी तुटली बघा या तांब्याची. आता यांचा आडनाव तांबे आहे, त्याचा माझा काय दोष नाही बुवा, माझा तांब्यावर विषय कसा येतात का. कधी तुटली बघा या तांब्याची, नाही लायकी या बिनकाम्याची. कधी तुटली बघा या तांब्याची, नाही लायकी बघा बिनकाम्याची. कधी तुटली बघा या मोठा मनाला घोडा, बुवा हा मोठा मनाला घोडा, होती शपथ याला याम्याची.
महाराष्ट्राच्या कोकणामध्ये कलगीतुरा शक्तीतुरा दाखवला, ज्यांची गाणी आजही आपल्या मनामध्ये गुणगुणतात असे आमचे सन्माननीय रामचंद्रजी घाणेकर बुवा यांचं काही दिवसापूर्वी निधन झालेलं आहे. तरी त्यांनाही भावभावी श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्यासाठी फक्त मी ध्रुवपदाचा मुगडा गातोय. लक्षात ठेवा. घाणेकर बुवा तारा होता स्वरांचा हिरा, गाजवून सूर दरबारा जपला त्याने कलगीतुरा, रसिकांचा होता सहारा, आटला लोककलेचा झरा, आटला लोककलेचा झरा. घाणेकर बुवा तारा होता स्वरांचा हिरा, गाजवून सूर दरबारा जपला त्याने कलगीतुरा, रसिकांचा होता सहारा, लोककलेचा झरा, आटला लोककलेचा या ठिकाणी आमचे दादा गजानन बाळकृष्ण माने यांच्याकडून